सामन्याला सुरुवात, दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. देवानंद चौधरी दादांच्या वतीनं प्राइज सिक्सर हॅट्रिक साठी 1000 2000 रुपये दिले जातील. कुमार पाटील साठी ही संधी असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक सिंगल रन दरम्यान घेतली गेली आहे. एका धावेने डावाला सुरुवात झाली. ऑफ द मार्क होत आहेत कुमार पाटील. आणि सामना बघा 1:49 हा सामना सुरू होत आहे. सो पिंपला संघ लक्ष असू द्या. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे आहेत. एक्स्ट्रा वेळ जर खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फील्ड 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. अडवा वाटणे फटका खेळायचा होता. बीड झाले बॅट्समन दरम्यान एक सिंगल इथनं कंप्लीट केली जाईल. आणि बघा माहिती आमच्यापर्यंत आली. बघा स्पर्धेचा नियम जो आहे, ड्रेसिंग कंपल्सरी, ट्रॅक देखील एकाच कलरची हवी हा नियम आहे. त्या अनुषंगाने आमच्यापर्यंत माहिती आली की टीम पिंपलासला 2 रन्सची पेनल्टी. ओव्हर द विकेट पुल करायचा होता. बॉल हवेमध्ये आहे. दरम्यान डीप मिड विकेटचे फिल्डर आता वेगाने पोहोचतात. सिंगल तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न, कम्युनिकेशनचा अभाव आणि आता काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. फलंदाज बाद. बघा 2 रनची पेनल्टी आम्ही अनाऊन्स तर केली होती, बट अंपायर्स एकदा प्लीज कन्फर्मेशन करून घ्या. अंपायर्सने जे सांगितलं की ड्रेसिंग प्रॉपर आहे, म्हणजे त्या अनुषंगाने पेनल्टी नसेल. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती आता दरम्यान मैदानाच्या हातामध्ये. आदेश दरम्यान क्रमांक 3 वरती येतात. ड्रेसिंग प्रॉपर आहे, पेनल्टी नसेल. नवीन फलंदाज आदेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येतात. धावफलक सध्याच्या घडीला 3 वरतीच आहे. आडवा वाटणे फटका खेळायचा होता. इनर एज फाईन लेगला फिल्डर आता वेगाने पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा होम ग्राउंड वरती खेळतात आणि टॉस बॉक्स मध्ये देखील चर्चा झाली होती. आमचा होम ग्राउंड आहे, चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल, आदेशने सांगितलं होतं. कारण बघा जेव्हा आपण स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतो ना, तेव्हा पूर्णपणे अंदाजा की काय घडू शकतं, कशा प्रकारे खेळ करायला हवा त्याची माहिती ॲज अ टीम आपल्याला चांगल्या पद्धतीने असते. त्याचा ऍडव्हान्टेज आता कशा प्रकारे घेतला जाईल दापोडे संघाच्या वतीनं. आता कुमार पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. आडवा बाटने खेळायचा होता. बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान येत नाही. तो पहिल्या षटक आतापर्यंत साजन यांची चांगली गोलंदाजी, कारण फक्त 4च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या असून देखील जर आपण विचार केला तर काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स असताना सुद्धा धावा बघा फक्त 4 असून देखील काही चेंडू शिल्लक असतील. ओव्हर द विकेट पुढचा बॉल समोर कुमारचा आहे. फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता. डॉट बॉल दरबार इथं येतोय, कारण स्ट्रोक जसा कंप्लीट झाला आपण बघितलं की नॉन स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर होते त्यांच्यावरती तो बॉल आदळला. त्या अनुषंगाने या बॉलवरती एकही धाव नाहीये आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवला गेला 4, विकेट गेली 1 असून देखील
येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि पहिल्या षटकामध्ये यस अगदी 5 मिनिटं खर्च झाली. बघा जे नियम आहेत कारण आपण भरपूरदा बघितलेलं आहे की क्रिकेटमध्ये वेळेसंदर्भात कधी कधी थोडंसं उल्लंघन होऊन जातं, जास्त वेळ खर्च होतो. त्या अनुषंगाने हा नियम बनवला गेला की जास्त वेळ जर खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवायचा आहे. दुसरं षटक आता अभिषेक म्हात्रे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. समोर आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती आदेश पाहायला मिळतील. कुमार साठी तर प्राइज आम्ही अनाऊन्स केलं, सिक्सर हॅट्रिक साठी 2000 आहेत. देवानंद चौधरी दादांच्या वतीने हे प्राइज दिलं जाईल. ते देखील पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये दिसतील. जॉनवान सरवली बी देखील आज खेळणार आहे. पण सध्याच्या घडीला ही जी शांत सुरुवात आहे ना, आता या सुरुवातीवरती थोडासा भर टाकावा लागेल. ऍक्सिलरेशन आता इथनं करावा लागेल, कारण जर ऍक्सिलरेशन नाही केलं तर 4 ओव्हर मध्ये एक चांगला टोटल बनणार नाहीये. मोठे फटके आता खेळावे लागतील. अभिषेक म्हात्रे ओव्हर द विकेट, पहिला बॉल या षटकामधला. पहिलाच बॉल फुलर लेंथ होता आणि दरम्यान अपील देखील सुरू आहे. एक्झॅक्टली झालं काय, बॅटर प्लेड ऑन, सफलता मिळेल. आणखीन एक दुसरा धक्का टीम वीर तानाजी दापोडे बी संघाला. फलंदाज बाद. निलेश यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत टीम पिंपलास साठी. आपलं देखील हार्दिक स्वागत. सफलता दरम्यान इथं मिळाली. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 4 वरती समीर. यानंतर होणारा सामना जवानवान सरवली बी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. टीम भक्तिधाम डुंगे संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण देखील टॉस साठी पोहोचा. नवीन फलंदाज समीर स्ट्रायकिंग एंड वरती असतील. सुरुवात चांगली राहिली अभिषेकची. आणखीन एक फुलर लेंथ वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ डिलिव्हरी, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती आहे, कारण मोठे फटके येत नाही आहेत, प्लस क्वालिटी बॉलिंग. सिंगल डबल देखील काढणं आता अवघड झालंय. धावफलक जर आपण विचार केला, उघ्या 8 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये आतापर्यंत झाला. फक्त 4 धावा धावफलकावरती, 2 विकेट गेलेत. प्रेशर भरी ही सिच्युएशन. या सिच्युएशन मधनं आता कशा प्रकारे बाहेर निघणार. मोठे फटके येणं गरजेचं. आडवा बाटणे खेळायचं होता, हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला नाही. इनफिल्ड मध्ये आता स्वतः गोलंदाज अभिषेक पोहोचतात. चांगली फिल्डिंग राहिली, रनआउटची संधी आणि या संधीचं झालं सोनं. आणि आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता कुमारला देखील जावं लागेल वापस. तिसरा धक्का. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये येतात. बघा अगदी जर आपण बघितलं तर कम्युनिकेशनचा अभाव होता लास्ट बॉलवरती. त्या अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. धावफलक 5 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे. पिंपलासचे क्रिकेट देखील फार मोठे, त्यामध्ये काही शंका नाही, कारण भरपूर चांगले चांगले खेळाडू आज ऑल ओव्हर आपण बघितलं गेलं तर भरपूर मोठी मोठी नावं या गावामध्ये देखील आहेत. 40+ क्रिकेट उचलून बघा अथवा ग्रामीण क्रिकेट बघा, आणि याच गावामधनं आणखीन एक मोठं नाव येतं गुणलेखन या क्षेत्रामध्ये. अल्पेशजी गायकवाड सर आणि त्यांच्या माध्यमातून देखील गुणलेखन या स्पर्धेमध्ये चांगलं. बट सध्याच्या घडीला पिंपलास संघ या मॅचमध्ये पुढे. अगदी बॅट चालवली होती, कारण अगदी जर आपण विचार केला वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न होता. बॅट चालवली देखील होती. अतिरिक्त रन मिळेल. ऑफ स्टिकच्या फार बाहेर एक्स्ट्रा रन धावफलक आता या अतिरिक्त रनच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. रन्स येत नाहीयेत, कारण कधी कधी रन्स बनवण्यासाठी ना मैदानाच्या आतमध्ये टिकाव देखील लागतं. कारण एखादा जर चांगला बॉल येत असेल ना तर त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे,
कारण या इनिंग मध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर पूर्णपणे प्रत्येकी बॉलवरती बॅट चालवली गेली, रन्स बनल्या नाहीयेत आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला त्याच्यावरती आता अंमलबजावणी केली गेली. अगदी ड्राईव्ह केलं, एक सिंगल इथनं घेतली जाईल, धावफलक आता 7 वरती. या अगोदर देखील जो सामना झाला त्यामध्ये देखील मी सांगितलं की क्रिकेटचा हा खेळला फक्त षटकारां अथवा चौकारांवर नाही चालत. परिस्थिती जशी असते ना त्या परिस्थितीनुसार देखील खेळ करणं गरजेचं. जी जोडी आता सध्याच्या घडीला मैदानाच्या हातामध्ये आहे, फलंदाज भावेश आणि त्याच्या समेत समीर आहेत. अजून देखील या इनिंग मध्ये बघा भरपूर काही घडवलं जाऊ शकतं, पण त्यासाठी पार्टनरशिप आता बनवावी लागेल. पुलचा हा फटका मिस्टॅमिंग बॉल हव्यामध्ये आहे. फिल्डर आता डीप मिड विकेटचे पोहोचतात, मिस्टेक होणार नाहीये. एक अप्रतिम झेल दरम्यान इथं टिपला गेला संजय गायकवाड यांच्या माध्यमातून. आणखीन एक सफलता आणि ह्या दरम्यान धक्का क्रमांक आणखीन एक, चौथा धक्का टीम वीर तानाजी दापोडे बी संघाला, फलंदाज बाद. आगमन झालं होतं सन्माननीय गजानन दादा जोशी दादांचा आपण शुभ सन्मान करूया. आणि हे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय करण दादा विशाल विशाल दादांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान केले जाईल. शुभ सन्मान गजानन दादा जोशी साहेबांचं केले जातं, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये. मॅचच्या दिशेने जाऊया आणि कॅच इथे ड्रॉप झाली लॉंग ऑफला. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता 9 वरती. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. मिस्टॅमिंग बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आता पोहोचतील का, लॉंग ऑन जे पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली. अप्रतिम कॅच, अगदी लॉंग ऑन वरनं मिड ऑन पर्यंत साजन पाटील पोहोचले आणि आणखीन एक सफलता, 5वा धक्का अर्धी टीम आता डगआउट मध्ये. थँक्यू डीसा. एक शुभ सन्मान आपण करूया. विशाल दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील शुभ सन्मान आपण करूया. मी करण दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान करायचं. सफलता मिळाली आणि लास्ट जी कॅच पकडली ना कौतुक करावं लागेल, कारण मी उल्लेख केला तर की लॉंग ऑन वरनं मिड ऑन पर्यंत गेले. पॅन वरती बॉल होता, फ्लिक करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. या इनिंग मध्ये डॉट बॉल पर्सेंटेज देखील फार राहिला, कारण या इनिंग मध्ये एकही बाउंड्री आतापर्यंत आली नाहीये. 9 धावा धावफलकावरती 5 विकेट गेले. मग क्रिकेटमध्ये नॅचरल गेम खेळणं का गरजेचं आहे? तुमचा जो खेळ आहे ना तो तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर कधी कधी प्रेशरमध्ये मिस्टेक होतात. बघा अडचणी समस्या तर येणारच आहेत, बट ज्या तुमच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स आहेत ना त्यांना बॅक करणं देखील गरजेचं आहे. बॅटची एज लागली, बॉल मागे चालला, थर्डमॅनला फिल्डर आता पोहोचतात. थोडं फंबल झालं, एक सिंगल रन दरवाडीतनं मिळेल धावफलक या एका धावेच्या मदतीने. आता 10 वरती पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत दत्तकृपा पिंपळा संघाची. आणि गोलंदाजी क्रम किती चांगला पाहायला मिळाला, कारण पहिलं षटक साजन पाटील ज्याच्यामध्ये 4 धावा, 1 विकेट मिळाली नव्हती तो. आणि त्यानंतर अभिषेक म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून तब्बल त्याने विकेट काढले 2 आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये होता. आणि त्यानंतर या षटकामध्ये साहिल गायकवाड 3 धावा आतापर्यंत खर्च केला आणि 1 विकेट देखील मिळाली. सातत्य गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं, प्रत्येकी गोलंदाजाने चांगलं कंट्रीब्यूट केलं.
धीरजसाठी हा बॉल बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू आणखीन एक येतोय आणि एक एक निर्धाव चेंडू देखील या मॅच मध्ये आता पुढे घेऊन चालला दत्तकृपा पिंपळास संघाला. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. जेव्हा तुमचा प्रत्येकी खेळाडू त्याच्या परीने 101% कमिटमेंट आहे, चांगला खेळ दाखवेल ना, तेव्हा तुमचा संघ नेहमी चांगला परफॉर्म करेल. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत या इनिंग मध्ये टीम गेम पाहायला मिळाला. धीरजसाठी कॅश प्राइज करणदादा माळी यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी 1000 दिले जातील. आणखीन एक निर्धाव चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील समाप्त आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितला तर 10 धावा धावफलकावरती विकेट आतापर्यंत गेले 5. अंतिम षटक आता गोलंदाज संजय येतात. संजय गायकवाड. गोलंदाजी फारच चांगली पाहायला मिळाली. बघाच्या गोष्टीची चर्चा मी करत होतो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. ॲज अ प्लेअर कधी ना मनामध्ये ही भावना नका येऊन देऊ की माझ्या मुले टीम चालली आहे, असं कधीच नसतं. क्रिकेट मध्ये तुमचा जो प्रत्येकी टीममेट आहे ना, प्रत्येकाचे कंट्रीब्युशन येणं गरजेचंच असतं. एक एक्झाम्पल नक्कीच तुमच्यावर यानंतर पोहोचवेन. ओव्हर द विकेट फुलर लेंथ होता. लॉफ्ट स्ट्रोक केलाय होता. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये, सफलता मिळेल. आणखीन एक धक्का, 6वा धक्का लागतो आता वीर तानाजी दापोडे क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बघा एक्झाम्पल जो मी उल्लेख करत होतो, अगर क्रिकेटिंग हिस्ट्री जर आपण उचलून बघितली तर वन डे इंटरनॅशनल मध्ये हायस्ट चेसिंगचा रेकॉर्ड 434 साऊथ आफ्रिका संघाच्या नावावरती. आणि जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये खऱ्या अर्थाने ग्रॅम स्मिथला विचारलं गेले की तुमचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे, बघा त्या मॅच मध्ये 175 हर्षल गिब्सने बनवल्या होत्या. स्वतः ग्रॅम स्मिथने देखील चांगली इनिंग साकारली होती. चर्चा सुरू असेल. पुढचा बॉल दरम्यान फुलर लेंथ होता. लॉंगॉनला फिल्डर आता पोस्टात फिल्डिंग देखील चांगली राहिली. सिंगल इथनं घेतली जाईल. बट स्मिथने जे सांगितलं की माझा मॅन ऑफ द मॅच शॉन पॉलक, का बिकॉज शेवटची जी 1 रन हवी होती, 9 विकेट जेव्हा गेले होते ना, तेव्हा ती रन त्याने बनवली होती. म्हणजे तुमचा ना असा खेळाडू ज्याचा आज खराब परफॉर्मन्स चालू आहे ना, तो देखील तुम्हाला एक दिवस उपयोगी पडेल. त्याच्यावरती फक्त विश्वास दाखवा. प्रत्येकी खेळाडूचं महत्व या क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर आहे. हा बॉल सोडून दिला. लाईन दरम्यान चांगली आहे. वाईड यॉर्कर. आणखीन एक निर्धाव चेंडू. पूर्णपणे या सत्रामध्ये इनिंग मध्ये जर आपण बघितला ना, तर जो निर्णय पिंपळास संघाच्या संघनायकाने घेतला की यस आमच्यासाठी लकी देखील आहे आणि आमचे गोलंदाज चांगलं परफॉर्म देखील करतायत आणि सध्याच्या घडीला परफॉर्मन्स तितकंच चांगलं. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे. एकच चेंडू एकाच लाईन लेंथ वरती टाकणं हे सोपं नसतं, बट वाईड यॉर्कर इथं टाकले जातात वारंवार. आणखीन एक निर्धाव चेंडू. सोमनाथ गायकवाड जे टीम कॅप्टन आहेत आणि त्यांचा तो निर्णय अगदी योग्य ठरला, कारण गोलंदाजी फार चांगली. फुल टॉस टाकलाय. मिस टायमिंग आहे. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. आणखीन एक सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागतोय आणि दरम्यान जर आपण विचार केला तर हा 7वा धक्का वीर तानाजी दापोडे बी संघाला फलंदाज. टॉस बॉक्स मध्ये दरम्यान इथं पोहोचायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल जवानवान सरवली बी आणि त्याचप्रमाणे डुंगे संघाचे संघनायक आपण पोहोचा. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर दरम्यान आता पोहोचतात. डीप आणि विकेटचे स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचले. दरम्यान 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे दरम्यान पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या 13 आणि 14 धावांचं लक्ष. टॉस आपण करूया. टॉस जवानवान सरवली बी विपक्ष भक्तिधाम डुंगे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल.
सन्माननीय गजानन दादा जोशी दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दादांना मी विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये यापुढील होणारा जो सामना आहे जय सरवली बी विपक्ष भक्तिधाम डुंगे ही बाटेल आपल्याला पाहायला मिळेल. जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि त्याच समेत विशालदादा पाटील देखील उपस्थित असतील. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय गजानन दादा जोशी आणि त्याचप्रमाणे विशाल दादा आमच्या समेत आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोनिश पाटील देखील जोडले गेले आहे. जवान सरवली बी विपक्ष भक्तिधाम डुंगे ही बाटेल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस आपण करूया. कॉइन विषयी थोडीशी माहिती देऊया. कॉइनच्या एका बाजूला ज्या नावाने ही स्पर्धा आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि ज्या संघाच्या विद्यमानाने ही स्पर्धा आहे एका बाजूला RD 4440 स्पोर्ट्स ओवली. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल डुंगे संघाचा. RD स्पोर्ट्स ओवळी अशी मागणी आहे आणि दरम्यान आला सरपंच उपसरपंच चषक म्हणजे टॉस जवान सरवली बी ने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोनिश टॉस जिंकला. मॅच 4 ओव्हरची आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहेत आणि टीम कशा प्रकारे असेल? सर्व प्लेयर अवेलेबल आहेत की काही अनअवेलेबल? नाही, 1-2 प्लेयर अवेलेबल नाहीत पण आम्ही ऍडजस्ट करू. शेवटचा प्रश्न आज असेल ज्याप्रमाणे ओवळी संघाची मॅनेजमेंट राहिली ज्याप्रमाणे हे स्पर्धा आयोजन केली गेली काय म्हणशील? आयोजन तर सुंदर आहे, ग्राउंड पण सुंदर आहे आणि स्पेशली नक्कीच एक प्रश्न नक्कीच विचारावा असं वाटतो कारण अगदी एक नवीन संघ मोनिश आणि जे तुझे 11 खेळाडू टीम आहे स्क्वॉड आहे स्पेशली त्या टीमला या सीझन मध्ये आतापर्यंत भरपूर चढ उतरही झाला भरपूर स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्सही झाला आणि काही खराबही झाला तरी सुद्धा आपल्या टीमसाठी काय म्हणशील? टीम तर खूप चांगलं प्रदर्शन करत आहे आणि टीमचं जे प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल मी तर खुशच आहे आणि आमची मॅच ही सर्व गाव बघत असतो आणि या नवीन यंग मुलं आहेत तर त्यांच्याकडून चुका होतातच पण प्रत्येक वेळेस समजून घ्यायला लागतं. प्रत्येक प्लेयरला सांगावं लागतं का प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते, नवीन सुरुवात करावी लागते. प्रत्येकाने 100% दिला तर आपण मॅच ही जिंकत राहू आणि चांगलं खेळत राहील मी प्रत्येक प्लेयरला सांगतो. अतिशय चांगले सांगितलं. बेस्ट ऑफ लक मोनिश आणि टीम सरवली. टॉस गमावला मित्र. आता बॅटिंग करावी लागेल 4 ओव्हर. कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण फलंदाज जमासाठी कोण? सर्वेश आहे, डायनल आहे, स्वप्नील आहे आणि तुषार आहे. आणि शेवटचा प्रश्न हाच विचारेन की या स्पर्धेविषयी तुझं मत? आयोजन खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक टीम टीम. टॉस कम्प्लीट. टॉस जिंकला जवान सरवली बी ने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सन्माननीय सुरेश दादा जोशी दादांचं देखील आगमन त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच विशाल. या मॅच मध्ये टार्गेट बघतो आपण विजयासाठी फक्त बनवायचे आहेत रन्स. 14 धावा बनवायच्या आहेत. यावेळेचा हा फटका हवेत मिस सामिंग डाऊन द बॉल फिल्डर आहेत फलंदाज बाद.
धाव स्कोअरबोर्ड वरती एकही नाहीये. फक्त या मॅच मध्ये 14 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. लो स्कोरची मॅच, सगळ्यात कमी धावा धावा पलकावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता अजून काहीशे सामने बाकी आहेत, बघूया तिकडे काही याच्यापासून कमी रन्स होतील का. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये, किरण गायकवाड. यावेळेचा बघतो आपण हा फुल टॉस होता चेंडू, त्याचा फायदा घेताना वैभव आहेत बॉलिंग मार्क वरती. हा देखील फुल टॉस आहे आणि सॉफ्ट याने खेळत असताना पहिल्या रन साठी आय थिंक 4 चेंडू खर्चित झाले, त्याच्यामध्ये एक विकेट देखील गेली होती. रोड स्वस्त्यामध्ये शून्यावरती बाद झाला होता. आजचा पहिला दिवस आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेत सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर नियोजन, दुपारचं सेशन आहे, क्लायमेट गरमागरम आहे. 10 विकेटनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण दोन्ही आकड्यावरती विजयासाठी फक्त 14 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. दत्तकृपा क्रिकेट संघ पिंपलास, यावेळेचा बघतो आपण हा देखील फुल टॉस, त्याचा देखील जास्त काय फायदा बॅटरला घेता आला नाही. 10 विकेट नेक्स्ट सिंगल मेल लेग बाय इशारा अंपायर्स आपल्यापर्यंत आलेला. पहिल्या वर्ष काय संपल्या आणि पहिल्या वर्ष अखेरीस रन्स आपण बघतो स्कोर वरती फक्त आणि फक्त 3 धावा आहेत. एक खेळाडू बाद, दत्तकृपा पिंपलास. फटका चांगला इनसाइड आउट, सुंदर शॉट, चेंडू वेगानं चाललाय, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. संधी होती, सोपी संधी होती, झेलची शॉट कव्हर मध्ये 22 ला. 10 विकेट नेक्स्ट सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. विजयासाठी अजून या मॅच मध्ये बघतो आपण फक्त धावांची गरज 6. सहजरित्या सामना जिंकता येऊ शकेल या मॅच मध्ये दत्तकृपा पिंपलासला. साईडला खेळलेत, 10 विकेटनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 9 या आकड्यावरती स्कोर म्हणजे 9 धावा धावा पलकावरती आहेत. फक्त या मॅच मध्ये 14 बनवायचे. अल्पेशचा आनंद गगनात मावेना, तो अजून जेवणाचा देखील थांबलाय त्यांचा सामना असल्या कारणानं. यावेळेचा हा देखील फटका चांगला आहे, सेकंड राणीतनं मिळू शकते आणि तसंच का झालेलं. अजून एक कदाचित तिसरी असेल का, कॉलिंग तर झालेली तिसरीची आणि बघता बघता ही तिसरी देखील धाव कंप्लीट झालेली. 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 12 वरती विजयासाठी फक्त 2 धावेची गरज आहे मॅच मध्ये.
डोंगे टीमचे कॅप्टन आपण अगोदर संपर्क साधा सामना सुरू होण्याच्या अगोदर आमच्या आयोजकांशी लगेचच एका धावेची फक्त गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. यावेळेचा फटका चांगला आहे आणि विजयाचा हा शॉट आलेला आहे. 4 धावा इकडनं मिळतात आणि अल्पेश गायकवाड मात्र आनंदित आनंद झाले. त्यांना आता जेवण करायची देखील गरज नाहीये. सामना जिंकलेला आहे. त्याने तर लगेच उपवास पकडलेला आहे गुरुवारचाच. अभिनंदन टीम दत्तकृपा भिंपलाचा मासा मानवता माशा आपण देऊया. बघा मॅन ऑफ द मॅचचे दावेदार 2 आहेत. अभिषेकनं देखील 3च धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या आणि त्याच्यानंतर संजयने देखील 3च धावा खर्च केला, 2 विकेट घेतला. जिंकलेली टीम कुठे जाऊ नका. कोणाला द्यायचे? अभिषेकला. संजयला नको, संजयला अशा मिळतात मॅन ऑफ द मॅच. अल्पेशने अगोदरच मला सांगितलं होतं की माझ्या भावाला द्या. चालेल, अभिषेक मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिषेक आहे. अभिषेक म्हणायचं आपण कुठे जाऊ नका पिंपलास.